महाराष्ट्र के परभणी जिले के सोनपेट स्थित श्री महालिंगेश्वर विद्यालय के ग्रंथपाल एवं सोनपेट ग्रंथ वाचन चळवळ के संस्थापक अध्यक्ष राजेश्वर खेड़कर को 28 वर्षों की उल्लेखनीय सेवा के बाद भावभीनी विदाई दी गई। उन्होंने 1997 में ग्रंथपाल के रूप में अपनी सेवाएं शुरू की थी और 30 जून 2026 को नियमानुसार सेवानिवृत्त हुए। विद्यालय में आयोजित सम्मान समारोह में राजेश्वर खेड़कर और उनकी धर्मपत्नी का शॉल, श्रीफल एवं स्मृति चिन्ह भेंट कर सम्मान किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता मुख्याध्यापक अच्युतराव भोसले ने की। इस अवसर पर पूर्व मुख्याध्यापक, शिक्षकों, विद्यार्थियों, पुस्तक प्रेमियों, पत्रकारों और बड़ी संख्या में नागरिकों ने उनके योगदान को याद किया। वक्ताओं ने कहा कि राजेश्वर खेड़कर ने विद्यालय के पुस्तकालय को ज्ञान का केंद्र बनाया और हजारों विद्यार्थियों में पढ़ने की संस्कृति विकसित करने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। अपने संबोधन में राजेश्वर खेड़कर ने कहा कि विद्यालय और पुस्तकालय ही उनका परिवार रहा है तथा विद्यार्थियों के चेहरे पर पढ़ाई की खुशी ही उनकी सबसे बड़ी उपलब्धि है। कार्यक्रम का समापन स्नेहभोज के साथ हुआ और सभी ने उनके स्वस्थ, सुखी एवं दीर्घ जीवन की कामना की। तरी शाळेच्या वतीने मी त्यांना विनंती करतो, याच्या पुढेही त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आमच्या शाळेच्या वतीने त्यांचं पुढील आयुष्य, पुढील वाटचाल ही भरभराटीची, चांगली राहावी अशी शुभेच्छा देतो आणि माझे प्रस्तावित करतो। सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, या कार्यक्रमात बोलायचं का हा मला प्रश्न होता। पुढे बोलतोच फक्त एकच सांगतो की मी ग्रंथालयामध्ये ज्यावेळेस ग्रंथपाल म्हणून आलो सगळ्या बोला त्यावेळेस श्री शिवाजीराव महाजन सोनपेठ नगराध्यक्ष यांच्या कृपेने त्या ठिकाणी मला ग्रंथपाल म्हणून घेतलं आणि तेव्हापासून आजपर्यंत मी सतत काम करीत राहिलो। या शाळेतील सगळ्या शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेने सुद्धा तसेच गावातील नागरिकांनी एवढं सहकार्य केलं की त्याची परतफेड माझ्याच्याने शक्य नाही। एक गोष्ट सांगतो, 2004ला माझ्या ग्रंथालयाला आग लागली, त्यावेळेस ग्रंथालयाची पुस्तक संख्या होती 1600 काहीतरी होती आणि त्याची संख्या त्यावेळेस माझ्याकडे 1500, 2000 जवळपास, 1400च्या पुढे 1500 जवळपास। शासनाचा नियम असा होता की एका विद्यार्थ्याला 5 पुस्तकं पाहिजे आणि 1600 पुस्तकं होते, त्यातली निम्म्यापेक्षा जास्त जळून गेली, 200-300 शिल्लक राहिली आणि शासनाकडून अनुदान नाही ग्रंथालयाला, स्वतःच अनुदान प्रशासनाकडून ग्रंथ खरेदी करणं वगैरे आणि एवढं काही शक्य होत नव्हतं। मग आम्ही सोनपेठमध्ये शकल लढवली आणि सोनपेठमध्ये प्रत्येक नागरिकांना असं आवाहन केलं किंवा तुम्ही मला पुस्तकं द्या। पण तरी सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती आणि त्यानिमित्तानं आपल्या या जिल्हा परिषदेच्या सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृहात सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्या वतीने आपण वाचन प्रेरणा दिवस साजरा करत आहोत। आजचा हा 4था वाचन प्रेरणा दिवस आहे आणि या शाळेचा 2रा। डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे जसे शास्त्रज्ञ होते त्याचप्रमाणे चांगले लेखक सुद्धा होते आणि त्याच माध्यमाचे कारण औचित्य साधून आजचा हा वाचन प्रेरणा दिवस साजरा करत आहोत। या वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यासाठी आम्हाला सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीला सोनपेठ शहरातील अनेक ग्रंथप्रेमींनी वारंवार सहकार्य केलेलं आहे आणि
आणि त्याच्या माध्यमातून आजचा हा वाचन प्रेरणा दिवस साजरा होत आहे. या आजच्या दिवसामध्ये आम्ही सोनपेठ तालुका आणि तालुका शिरूर येथील पारडी या अशा एकंदर 8 शाळांना पुस्तकांची भेट देत आहोत. यामध्ये एकूण 292 पुस्तके असून त्या पुस्तकांची किंमत आहे 11,355 रुपये. आणि हे पुस्तकं त्या शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी श्री गोविंदराव अब्दुलवादे सेवानिवृत्त अभियंता परभणी, श्री अशोक साळवे तहसील कार्यालय सोनपेठ, श्री हरी तेलघरे धडवकर गावचे आपल्या गावचे असलेले इस्लामिक मराठी साहित्य संमेलन साहित्य ट्रस्ट मंडळ नवरिया गणेश मंडळ सोनपेठ, श्री नंदकुमार स्वामी सेवानिवृत्त सहशिक्षक श्री वाघिनेश्वर विद्यालय सोनपेठ, कैलासवासी रमेश वडकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सातपुते सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधी संघाचे आदर्श असलेले मुख्याध्यापक डी के पवार सर आणि हे अनामिक ग्रंथप्रेमी अशा या व्यक्तीनं आम्हाला 131 पुस्तकं आणि जवळपास 5,500 रुपये ग्रंथ स्वरूपामध्ये दिलेले आहेत. आणि याच निधीतून आम्ही आजचा हा कार्यक्रम साजरा करत आहोत. उपस्थित मंचावरून मान्यवरांना सांगायला मला आनंद होते. सोनपेठ ग्रंथवाचन चळवळीचं खूप दूरपर्यंत पोहोचलेलं दिसून येतं. कारण काल परवा मला फेसबुकवर एक जणांचा मेसेज आला आणि त्यानंतर फोन घेऊन संपर्क साधला. माझं जालना जिल्ह्यामध्ये गोसाम या ठिकाणी सोनपेठ ग्रंथवाचन चळवळीच्या उपक्रमाची दखल घेऊन त्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गावकऱ्यांच्या सहकार्यानं असा हा नवीन उपक्रम सुरू केला. आणि त्यांनी फोन करून मला सांगितले सर तुमचा हा उपक्रम आम्हाला आवडला आणि आम्ही तो अंगीकारित आहोत आणि त्यांच्याकडे ग्रंथाची देखभाल सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या या उपक्रमास देशविदेशातून जशी मदत आलेली आहे तशी मानसिक आम्हाला आधार देणारेही असे खूप लोक लाभले आणि त्यांच्या आधारातून पाठबळातून आणि आर्थिक मदतीतून आजचा हा चौथा कार्यक्रम आम्ही घेत आहोत. या कार्यक्रमासाठी आलेले पारडी येथील साहित्य क्षेत्राशी निगडीत असलेले आदर्श असे गुरु युवराज मानेसर, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेल्या 2 मुली ज्या तुम्ही आता मंचावर बघत आहात तर त्यापैकी एक आहे काजल राठोड आणि दुसरी अनुराधा शेळके. आता मानेसरांच्या विषयी तर बोलणं ते काय करतील ते तुम्हाला लक्षात येईल, परंतु काजल राठोड आणि अनुराधा शेळके या 2 मुली अतिशय प्रगल्भ विचारसरणी घेऊन या ठिकाणी तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. या चळवळीस आमच्या सर्व सहकार्यांचं, गावातील सर्व ग्रंथप्रेमींचं, सर्व हितचिंतकांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं आहे. या त्यांच्या मार्गदर्शनातूनच आजचा हा कार्यक्रम आपण घेत आहोत. तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले शौकत पठाण सर, युवराज माने सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले सुमित नांगे सर, ग्रंथ चळवळीचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सतीश काका देशमुख, कुमारी काजल राठोड आणि अनुराधा शेळके तसेच तन्मय माने यांनी किरण पतंगे सर या सर्वांचं मी ग्रंथवाचन चळवळीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि माझं प्रार्थना सांगून पुढील प्रार्थना. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती आणि त्यानिमित्तानं आपल्या या जिल्हा परिषदेच्या सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृहात सोनपेठ ग्रंथवाचन चळवळीच्या वतीनं आपण वाचन प्रेरणा दिवस साजरा करत आहोत. आजचा हा 4था वाचन प्रेरणा दिवस आहे आणि या शाळेचा 2रा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे जसे शास्त्रज्ञ होते त्याचप्रमाणे चांगले लेखक सुद्धा होते आणि त्याच माध्यम त्याचे कारण औचित्य साधून आजचा हा वाचन प्रेरणा दिवस साजरा करत आहोत. या वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यासाठी आम्हाला सोनपेठ ग्रंथवाचन चळवळीला
सोनपेठ शहरातील अनेक ग्रंथप्रेमींनी वारंवार सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आजचा हा वाचन दिवस साजरा होत आहे. या आजच्या दिवसामध्ये आम्ही सोनपेठ तालुका आणि तालुका शिरूर येथील पार्टी या अशा एकंदर 8 शाळांना पुस्तकांची भेट देत आहोत. यामध्ये एकूण 292 पुस्तके असून त्या पुस्तकांची किंमत आहे 11,355 रुपये आणि हे पुस्तकं त्या शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी श्री गोविंदराव आंबिलवादे सेवानिवृत्त अभियंता परभणी, श्री अशोक साळवे तहसील कार्यालय सोनपेठ, श्री हरी तेलघरे धडवकर गावचे आपल्या गावचे असलेले इस्लामिक मराठी साहित्य संमेलन साहित्य ट्रस्ट मंडळ नवरिया गणेश मंडळ सोनपेठ, श्री नंदकुमार स्वामी सेवानिवृत्त सहशिक्षक श्री महाविनेश्वर विद्यालय सोनपेठ, कैलासवासी रमेश वडकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सातपुते सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधी संघाचे आदर्श असलेले मुख्याध्यापक D.K. पवार सर आणि हे अनामिक ग्रंथप्रेमी अशा या व्यक्तींना आम्हाला 131 पुस्तकं आणि जवळपास 5,500 रुपये नगदी स्वरूपामध्ये दिलेले आहेत आणि याच निधीतून आम्ही आजचा हा कार्यक्रम साजरा करत आहोत. उपस्थित मंचावर मान्यवरांना सांगायला मला आनंद वाटेल. सोनपेठ ग्रंथवाचन चळवळीचं खूप दूरपर्यंत पोहोचलेलं दिसून येतं. कारण कालपर्वा मला फेसबुकवर एक जणांचा मेसेज आला आणि त्यानंतर फोन घेऊन संपर्क साधला. माझं जालना जिल्ह्यामध्ये गोरसाम या ठिकाणी सोनपेठ ग्रंथवाचन चळवळीच्या उपक्रमाची दखल घेऊन त्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गावकऱ्यांच्या सहकार्यानं असा हा नवीन उपक्रम सुरू केला आणि त्यांनी फोन करून मला सांगितले सर हा उपक्रम आम्हाला आवडला आणि आम्ही तो अंगीकारित आहोत आणि त्यांच्याकडे ग्रंथाची देवघर सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या या उपक्रमास देशविदेशातून जशी मदत आलेली आहे तशी मानसिक आम्हाला आधार देणारेही असे खूप लोक लाभले आणि त्यांच्या आधारातून पाठबळातून आणि आर्थिक मदतीतून आजचा हा चौथा कार्यक्रम आम्ही घेत आहोत. या कार्यक्रमासाठी आलेले पारडी येथील साहित्य क्षेत्राशी निगडीत असलेले आदर्श असे गुरु युवराज माने सर, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेल्या 2 मुलं ज्या तुम्ही आता मंचावर बघत आहात तर त्यापैकी एक आहे काजल राठोड आणि दुसरी अनुराधा शेळके. आता माने सरांच्या विषयी तर बोलणं की काय बोलतील ते तुम्हाला लक्षात येईल, परंतु काजल राठोड आणि अनुराधा शेळके या 2 मुली अतिशय प्रगल्भ विचारसरणी घेऊन या ठिकाणी तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. या चळवळीस आमच्या सर्व सहकार्यांचं, गावातील सर्व ग्रंथप्रेमींचं, सर्व हितचिंतकांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं आहे. या त्यांच्या मार्गदर्शनातूनच आजचा हा कार्यक्रम आपण घेत आहोत. तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले शौकत पठाण सर, युवराज माने सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले सुमित नागे सर, ग्रंथ चळवळीचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सतीश काका देशमुख, कुमारी काजल राठोड आणि अनुराधा शेळके तसेच तन्मय माने यांनी किरण पतंगे सर या सर्वांचं मी ग्रंथवाचन चळवळीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक सांगून पुढील कार्यक्रम एवढं सगळं आजपर्यंत काय आहे ते सगळं सांगावं लागेल ना. लाडू सर्वांचे आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष
विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सर, भवानी सर, राहिलेले स्टाफ सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, हा कार्यक्रमात बोलायचं का हा मला प्रश्न होता. पण पुढे बोलतोच. फक्त एकच सांगतो की मी ग्रंथालयामध्ये ज्यावेळेस ग्रंथ मारून आलो 1997ला, त्यावेळेस श्री शिवाजीराव महाजन कोटपेट नगरचे नगराध्यक्ष यांच्या कृपेने त्या ठिकाणी मला ग्रंथपाल म्हणून घेतलं आणि तेव्हापासून आजपर्यंत मी सतत काम करीत राहिलो. त्या शाळेतील सगळ्या शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेने सुद्धा, तसेच गावातील नागरिकांनी एवढं सहकार्य केलं की त्याची परतफेड माझ्याच्याने शक्य नाही. एक गोष्ट सांगतो, 2004ला माझ्या ग्रंथालयाला आग लागली. त्यावेळेस ग्रंथालयाची पुस्तक संख्या होती 1600 काहीतरी होती आणि त्याची संख्या त्यावेळेस माझ्याकडे 1500-2000 जवळपास, 1400च्या पुढे 1500 जवळपास. शासनाचा नियम असा होता की एका विद्यार्थ्याला 5 पुस्तकं पाहिजे आणि 1600 पुस्तकं होते, त्यातली निम्यापेक्षा जास्त जळून गेली, 200-300 शिल्लक राहिली. आणि शासनाकडून अनुदान नाही ग्रंथालयाला, स्वतःच्या अनुदानातून पैसे मिळून ग्रंथ खरेदी करणं वगैरे, आणि तेवढं काही शक्य होत नव्हतं. मग मी सोनपेठमध्ये शक्कल लढवली आणि सोनपेठमध्ये प्रत्येक नागरिकांना असं आवाहन केलं किंवा तुम्ही मला पुस्तकं द्या. ठीक आहे, पण तरी सुरुवातीला आहे तरी शाळेच्या वतीने मी त्यांना विनंती करतो, याच्या पुढेही त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आमच्या शाळेच्या वतीने त्यांचं पुढील आयुष्य, पुढील वाटचाल ही भरभराटीची चांगली राहावी अशी शुभेच्छा देतो आणि माझे प्रस्तावित सांगतो.